नमस्कार मित्रांनो, सातवी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी व नूतनीकरण मोफत होणार. बांधकाम कामगारांमार्फत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या जी आरमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेले आहे की आता तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तर तो जो जी आर आहे तो पूर्णपणे समजून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. मित्रांनो, हाच तो जी आर आहे जो कामगारामार्फत प्रसिद्ध करण्यात आला. हा जो जी आर आहे तो दिनांक 13 ऑगस्ट 2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जी आरची दिनांक तुम्ही इथे बघू शकता. इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरवयाची नोंदणी नूतनीकरण फी निःशुल्क करण्याबाबत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. आत्ता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी शुल्क लागत होते, ते आता तुम्हाला याच्या पुढे लागणार नाही. ते पहिले किती लागत होते ते या व्हिडिओच्या पुढे आपण बघणारच आहोत. या जी आर मध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं जे पेज आहे, जे ते पेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे जे पेज आहे, या पेजमध्ये संपूर्ण जी आरचं विश्लेषण दिलेलं आहे, म्हणजे नेमका हा जी आर कशा संबंधी आहे. सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंद मंडळाकडे करण्याची नोंदणी शुल्क 25 रुपये इतकी निर्धारित करण्यात आले होते. म्हणजे यापूर्वी जे फॉर्म भरण्यासाठी शुल्क होते ते किती होते? 25 रुपये. येथील पात्र बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतनीकरण करण्याच्या बाबतीत शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम 1 रुपये करण्यात आली होती. म्हणजे 25 रुपये पहिली होती रक्कम, त्याच्यानंतर ती 1 रुपये करण्यात आलेली होती. सध्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाचे दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने संदर्भित व क्रमांक 3 येथील पातळीवर शासनाच्या मान्यतास्तरावर सादर केलेला आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार अधिनियम, सेवाक्षेत्र अधिनियम 1966 मधील कलम 12 व कलम 62 मधील तरतुदीनुसार इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या महाराष्ट्र शासन इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याची भरवयाची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क करण्यास शासनाच्या निर्णयात मान्यता देण्यात यावी. या पॅराग्राफमध्ये पूर्णपणे स्पष्ट असं म्हटलेलं आहे की पहिली जी 25 रुपये होती त्याच्यानंतर 1 रुपया करण्यात आले, परंतु आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही. तर ही होती जी आर मधील संपूर्ण माहिती. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि तुम्हाला या जी आरच्या संबंधित कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक्यू.